पुण्यातल्या मंचरमधील अंगणवाडिका सेविका देवयानी पारधी यांनी ज्या पद्धतीनं या अंगणवाडीच्या पोषण आहाराची पोलखोल केली आणि ज्या पद्धतीने निकृष्ट दर्जाचं पोषण आहार अंगणवाडिकांच्या अंगणवाडीला पुरवला जातो अशी भांडाफोड केल्यानंतर त्यांच्यावर अंगणवाडीच्या सीडीपीओने निलंबनाची कारवाई करण्याचा नोटीस दिली. खऱ्या अर्थानं किती दुहेरी न्याय आहे. एकीकडे तुकाराम मुंडे जे अन्न व औषध प्रशासनाचे सचिव आवाहन करतायत की सेफ फूड सेफ महाराष्ट्र नावाची स्लोगन लावतायत आणि सर्वसामान्य लोकांचं आरोग्य हे अबाधित राहावं यासाठी सुरक्षित अन्न पोहोचवण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकांची आहे, प्रत्येक अंगणवाडी सेविकांची आहे, प्रत्येक शाळेतल्या शिक्षकांची आहे आणि प्रत्येक माणसाची आहे असा दावा करतायत. पण त्याच दाव्याला ज्या अंगणवाडी सेविकेनं त्यांचा हा विश्वास पाहून या पद्धतीचा भांडाफोड या अंगणवाडीच्या पोषण आहाराबाबत केलाय ना, खऱ्या अर्थानं तिच्यावर आता तिचीच भाकरी पळवण्याचं काम या प्रशासनानं केलंय. नेमकं काय घडलं आणि कशामुळे या देवांनी पारधींवर ज्या पद्धतीची जी भूमिका मांडण्यात आली आणि त्यांना या भांडाफोड करण्याची बक्षिस मिळण्याच्या ऐवजी त्यांना निलंबनाच्या कारवाईसाठी आता सामोरं जायचंय, ही बाब किती चांगली आहे. हक्क वाटतंय. म्हणजे एकीकडं महाराष्ट्र शासनाने किंवा प्रशासनाने आवाहन करायचं की सर्वसामान्याचं आरोग्य धोक्यात येऊ नये आणि जेव्हा अशा पद्धतीने धोक्यात घालणाऱ्या यंत्रणेचा जर भांडाफोड करणाऱ्या व्यक्ती पुढे आल्या तर त्यांच्या नोकरीचा प्रश्न निर्माण होतो. मग हे करणार कसं? म्हणजे याचा अर्थ आई भीक मागू देना आणि बाप जगू देना अशा पद्धतीच्या कचाट्यात सापडलेली ही यंत्रणा. नेमके याचे परिणाम महाराष्ट्रावर काय पडतील आणि अन्न व औषध प्रशासनाच्या विभागाच्या वतीनं याच्यावर काय कारवाई करण्यात येईल याचंच विश्लेषण करण्यासाठी मी तुमच्या समोर आहे. नमस्कार मित्रांनो, मंथन मध्ये आपलं स्वागत आहे. म्हणतात ना, शासनाचं दुहेरी काम असतं, वलही जळतं आणि सुखही जळतं. आता वल याच्यासाठी की या प्रशासनामध्ये जे काही दलाल बसलेले आहेत, जे काही असे घुसखोर झालेले आहेत आणि कंत्राटदारांच्या माध्यमातून जे खराब पोषण आहार या अंगणवाडींना पुरवला जातो त्याचा भांडाफोड या देवयानी पारधींनी केला. ही सदरील घटना मंचर मध्ये घडली आहे. जे मंचर काही दिवसा अगोदर दूध भेसळीच्या राकेटसाठी प्रसिद्ध झालं होतं आणि त्याच ठिकाणाहून हा भांडाफोड करण्यात आला. खऱ्या अर्थानं प्रशासनाच्या विरोधात जाण्याची कर्मचाऱ्यांची ताकद नसते म्हणतात, परंतु या कर्मचाऱ्यांनी आपल्या अंगणवाडीतल्या ज्या शिकणाऱ्या मुली आहेत, जी गर्भधार माता आहेत आणि यांना देण्यात येणारा जो पोषण आहार आहे तो वाटाणा असेल किंवा भरडा असेल तो शिजतच नाहीये असा दावा केलाय. जवळपास जो पांढरा वाटाणा या अंगणवाडीला पुरवला जातो तो 10 तास भिजवल्यानंतर सुद्धा, तो 10 शिट्ट्या घेतल्यानंतर सुद्धा तो शिजत नाही असा आरोप त्यांनी केलाय. खऱ्या अर्थानं गुराढोरांना खाऊ घालण्यात येणारी जी पडीक माल आहे ते हे कंत्राटदार कमी पैशामध्ये उपलब्ध करतात आणि त्याचा जास्तीत जास्त भाव लावून हे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत हे अशा पद्धतीचं अन्न, पोषण अन्न, त्याला पोषण तरी म्हणता येईल का? फक्त शासनाच्या परिस्थितीवर टाकलेली माती आहे ती. आणि अशा पद्धतीचा पुरवठा या शालेय अंगणवाडीला केला जातो. मग शाळेंची काय अवस्था असेल? ही शालेय पोषण आहाराची सुद्धा हीच अवस्था आहे. पण मांडणार कोण आहे? कारण की देवयानी पारधींसारखं प्रत्येकांकडे काळीज नाहीये. आणि ज्या पद्धतीने तुकाराम मुंडेंनी काही दिवस अगोदरच एक घोषणा केली होती की आता आमचा मोर्चा हा शालेय पोषण आहाराकडे, अंगणवाडी पोषण आहाराकडे आमचा वळवण्यात येणार आहे. मग आता तुकाराम मुंडे साहेब याच्यावर किती लक्ष घालतील? कारण की आता हा खऱ्या अर्थानं देवयानी पारधींनी केलेला खेळलेला एक डाव आहे की हा सगळा भांडाफोड करून सिस्टीम कशा पद्धतीनं करप्ट झालेली आहे, सिस्टीम कशा पद्धतीनं वाया गेलेली आहे आणि फक्त कमिशनच्या नावाखाली कशा पद्धतीनं डोळे झाक पद्धत होते. आता जिल्हा परिषदेच्या ज्या बाल विकास व अंगणवाडीच्या ज्या काही प्रमुख सूत्र आहेत यांना हाताला धरून
ही सगळी खेळी खेळली जाते, मात्र ह्याच्यात भरडला जातो सर्वसामान्य माणूस. आता जर त्यांच्या वाक्यांवर जर विशेष लक्ष घातलं तर या पोषण आहाराखाली आजपर्यंत कोट्यावधी रुपयाचा निधी या अंगणवाडीच्या नावाने खर्च केला जातो. या पोषण आहाराच्या माध्यमातून स्वस्थ भारत व्हावं, सुदृढ मुलं जन्माला यावी आणि या बालकांचं आयुष्य हे सुदृढ व्हावं यासाठी ही मोहीम आखण्यात आलेली. पण या मोहिमेचा कशा पद्धतीने बट्ट्याबोळ केलाय, फक्त कमिशनखोरीच्या नावाखाली. आणि ज्या पद्धतीचे कंत्राटदार याच्यात पोचले गेले, तर आता विचार करा की देवयानी पारध्यांनी ज्या पद्धतीचे विधानं केली आहेत आणि ज्या पद्धतीनं त्यांनी या वाटाण्याची परिस्थिती दाखवली, खऱ्या अर्थानं हे जनावर तरी खातील का? पण नाही ना, शासनाकडे सगळं चालतं. जिथं त्यांना पैसा मिळतो, जिथं त्यांना कमिशन मिळतं, जिथं त्यांना चांगल्या पद्धतीने कमाई होते, त्या ठिकाणी सगळ्यांचे डोळे झाकले जातात. मग हे झाकलेले डोळे सर्वसामान्याच्या नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं तरी चालतं. आता त्यांनीच केलेल्या दाव्यानुसार जेव्हा ही वाटाण्याची उसळ किंवा हा भरडा मुलांना किंवा स्त्रियांना खायला दिला जातो, तर तेही घेण्यास टाळतात, घेत नाहीत. कारण की हे खाल्ल्यानंतर त्यांच्या पोटात दुखू लागतं. म्हणजे फुकटचं अन्न ही पचत नाही असं म्हणतात ना, ती ही खरी गोष्ट ठरते. पण हे फुकटचं नाहीये, हे टॅक्स पेयरनी पे केलेल्या पैशातून सर्वसामान्य लोकांसाठी उघडलेली एक मोठी यंत्रणा आहे. परंतु या गोष्टीकडे कोणाचं लक्ष आहे? टॅक्स पेयर हा आपला टॅक्स भरत राहतो, पैसे या राष्ट्र चालवण्यासाठी आपलं देयक म्हणून ते दिलं जातं. परंतु त्या पद्धतीने आलेला पैसा आणि आलेला फंड कशा पद्धतीने विल्हेवाट लावला जातो आणि स्वतःचे खिसे भरले जातात ना, याची सत्यता मांडली आहे. आणि ही सत्यता खऱ्या अर्थानं आता तपासली पाहिजे. याच्या जेव्हा ज्या भ्रष्ट अंगणवाडी कंत्राटदारांचं याच्यात हात आहे, जे अधिकारी याच्यात इन्व्हॉल्व आहे, मग ते CDP डिस्ट्रिक्ट चाइल्ड ऑफिसर असेल तर त्या खालच्या CDPA पर्यंत प्रत्येक जण हा याच्यात सहभागी आहे. प्रत्येकाच्या खिशात याचा मलिदा पोहोचतोय. मात्र भांडाफोड करणाऱ्या अशा व्यक्तींवर याच्या निलंबनाच्या कारवायाची एक नोटीस मिळते. आता सुप्रिया सुळे याच्यावर आक्रमक झालेत. सुप्रिया सुळेंनी याचा समाचार घेतलाय, कारण की पुण्यातली घटना आहे ना. पण या महाराष्ट्रातल्या प्रत्येक अंगणवाडीची काय अवस्था आहे? प्रत्येक अंगणवाडीपर्यंत जे पोहोचवणारं जे पोषण आहार आहे, ते किती मुलांना खाण्यासाठी योग्य आहे? खऱ्या अर्थानं याची ही चिकित्सा झाली पाहिजे, हिची तपासणी झाली पाहिजे. कारण की मुलांच्या नावाने अशा पद्धतीचे दलालीचे व्यवसाय जर खऱ्या अर्थानं चालत असतील आणि फक्त कंत्राटदार पोचण्याचा कार्यक्रम शासनाने घेतला असेल, मग या देवयानी पारध्यांनी जे काही परिस्थिती मांडली आणि जी काही व्हिडिओ व्हायरल केले, खऱ्या अर्थानं ही सिस्टीमची पोलखोल नाही तर काय. परंतु या सगळ्या गोष्टीत आधी म्हणल्याप्रमाणे शासनाचं दोन्हीही जळतं, सुखही जळतं आणि वाळलंही जळतं. सुखही जळतं आणि ओलंही जळतं. आणि ओलं जळण्याची पद्धत ज्या पद्धतीने यांच्यावर आणून ठेवली आहे आणि या गोष्टीचा भांडाफोड केल्यामुळं त्यांच्यावर निलंबनाची आता टांगती तलवार आहे, त्याचं उत्तर त्यांना द्यायचं. आता खऱ्या अर्थानं हे शासनाने ठरवलं पाहिजे की निकृष्ट दर्जाचं अन्न आम्ही पुरवून पुन्हा आमची शिरजोरी कशी मान्य होईल किंवा जनता तरी कशी मान्य करतील. कारण की या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी ज्यांनी नोटीस काढली आहे ना, त्यांच्यावर खऱ्या अर्थानं सस्पेन्शनची ऑर्डर काढली पाहिजे. कारण की जर 10-10 तास वाटाणा भिजून 10-10 शिट्ट्या घेऊन तो वाटाणा शिजत नाहीये, याचा अर्थ तो कंत्राटदार दोषी आहे. मग त्याच्यावर ज्या पद्धतीने आजपर्यंत त्याला पुरवठा केलेला, किती माल पुरवठा करण्यात आलाय, या कंत्राटदाराने आजपर्यंत किती मलिदा लाटलाय, याचीही चौकशी झाली पाहिजे. पण कसं आहे, या गोष्टीकडे कुणीही बघणार नाही. कारण की सगळे बरबटलेले आहेत. मिंदेत त्या कंत्राटदाराचे त्यांनी दिलेले पाकिट हे पचवून बसलेत. त्यामुळं या गोष्टी यांच्या अंगात त्याचं बळ नाही की त्याच्या विरोधात काही ऍक्शन घेणं. मग सगळ्यात सोपं आहे, त्या अंगणवाडी सेविकेलाच निलंबित करा ना, म्हणजे प्रश्नच मिटेल. पण खऱ्या अर्थानं मांजर कितीही डोळे झाकून दूध पित असेल तरी बघणारे 100 आहेत. फक्त आवाज उचलण्याची ताकद फार कमी लोकांमध्ये असते. त्या पद्धतीचं या देवयानीताईंनी केलेले हे प्रकार खऱ्या अर्थानं शासनाची खरी पोल खोलतायत.
खऱ्या अर्थानं या सगळ्या गोष्टींमध्ये ज्या महिला व बाल विकास विभाग ज्या मंत्र्यांकडे आहे त्यांनी खऱ्या अर्थाने या गोष्टीकडे आता उघड डोळ्याने बघितलं पाहिजे. तुमच्या नावाने जे जे खपवलं जात आहे, तुमच्या नावाने जे जे खाल्लं जात आहे, तुमच्या नावाने ज्या पावत्या फाडल्या जात आहेत त्याला जबाबदार तुम्ही आहेत. कारण की यंत्रणा तुमच्या माध्यमातून चालली आहे. पंकजाताईंनी फक्त चिक्की आणली होती, चिक्की. तर त्याच्या विरोधी स्वर करण्यासाठी या राजकारण्यांनी ज्या पद्धतीचा बट्ट्याबोळ केला आणि चिक्की घोटाळा असा प्रकार आणला. मग कित्येक वर्षापासून असं सडलेलं आणि याचं पोषण नसलेला आहार या अंगणवाडीला पोहोचवला जातो. मग आता काय राजकारण्यांची या विरोधी बाकावर बसलेल्यांची डोळे झाक होत आहेत का? त्यांच्यापर्यंत पण पाकिटं पोहोचली आहे याची. खऱ्या अर्थानं उत्तर मिळालं पाहिजे आणि हे उत्तर खऱ्या अर्थानं प्रशासनाला नाही जनतेला अपेक्षित आहे. कारण की हा खेळ सगळा जनतेच्या जीवावर होतो, जनतेसाठी केला जातो हे आम्ही मात्र विसरलेलो आहे. त्यामुळं त्या देवयानीताईचं निलंबन रद्द करून ज्याने या निलंबनाची नोटीस काढली त्याचं निलंबन निश्चित पद्धतीनं झालं पाहिजे आणि खऱ्या अर्थानं हा न्याय देवयानीताईला मिळाला पाहिजे एवढीच विनंती. याबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि याबद्दल तुमच्या काय भूमिका आहे कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.